नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत स्पेशल 60 सीरीज विजेता सीरीज सामान्य विज्ञानाचं लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला सगळे TCS पॅटर्न नुसार क्वेश्चन आन्सर मिळत आहे, जे की तुम्हाला PYQ ला विचारले गेले होते. ठीक आहे. आधीच्या सीरीज पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, सो सगळ्यांनी बघून घ्यायचे आहे एकदा. आणि तुम्ही रनिंग नोट्स पण काढत चला, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करायला एक तुमचे स्वतःच्या नोट्स तयार होतात. ठीक आहे. तर सगळे जे PYQ आहे आणि अतिसंभाव्य क्वेश्चन जे तुम्हाला आता एक्झामला विचारले जातील, तुमचे कार्यकारी सहाय्यकचे जे पेपर होणार आहे, तुम्हाला ज्या वॅकन्सीज आहे त्या 1846 आहे ना. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं TCS पॅटर्न आहे. मग TCS पॅटर्न नुसार जेही क्वेश्चन आहे सामान्य विज्ञानाचे ते आपण रोज या सिरीज मध्ये बघत आहोत. ओके. तर बघा, सेशन सुरुवात करण्याच्या अगोदर प्रत्येकाने काय करायचंय, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्या आणि व्हिडिओला एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्यायचंय. ओके. तर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. आता पहिला प्रश्न तुम्हाला मोठा जरी दिसत असेल तरी प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचायचा, घाई करायची नाही. कारण कधी कधी आपल्याला आन्सर माहित असताना सुद्धा आपलं चुकतं. का बरं? तर आपण क्वेश्चन आन्सर रीड करताना काय करतो, क्वेश्चन आणि ऑप्शन रीड करताना घाई करतो. सो एकदम बेसिक आणि साधा प्रश्न आहे, फक्त थोडा तुम्हाला वाचायचा आहे. बघा, हवेपेक्षा पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. आता हवेपेक्षा पाण्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी आहे का? आणि जलचर प्राण्यांच्या श्वसनाची गती, जे पाण्यामध्ये असतात ह्या प्राण्यांच्या श्वसनाची गती जमिनीवरील प्राण्यांपेक्षा जास्त असते. आता सांगा. आता हे दोन विधान तुम्हाला दिली ना, तर ह्या दोन विधानांपैकी आता तुम्हाला काय सांगायचंय बघा. दोन्ही विधाने बरोबर व पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने चुकीची आहेत का? दोन्ही विधाने बरोबर, परंतु पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि पहिले विधान बरोबर, परंतु दुसरे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. मग याच्यापैकी आपलं उत्तर काय येणार आहे? तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर चौथा योग्य. आता पहिले विधान आपले बरोबर आहे, की हवेपेक्षा पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. बरोबर. आता हवेपेक्षा पाण्यामध्ये है ना, हवेमध्ये जास्त असते, पाण्यामध्ये कमी असते, म्हणून हवेपेक्षा पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. परंतु जलचर प्राण्याच्या श्वसनाची गती जमिनीवरील प्राण्यापेक्षा जास्त असते असं नाहीये. त्यांची गती कमी असते, जास्त असत नाही. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर चौथा आपला इथे आला आहे योग्य. क्लिअर आहे सर्वांना? तर हे कुठून आलं तुम्हाला? जीवशास्त्रातून विचारलेला प्रश्न, जो की तुम्हाला PYQ मध्ये आलेला होता BMC साठी. ओके. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, एक जोडप्यामध्ये स्त्रीचा रक्तगट AB नाही, ए फक्त पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. एक जोडपा आहे ज्याच्यामध्ये जी स्त्री आहे तिचा रक्तगट काय आहे? पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि पुरुषाचा रक्तगट काय आहे? पॉझिटिव्ह. O पॉझिटिव्ह. दोघंही कसे आहेत? पॉझिटिव्ह आहे. फक्त एक काय आहे? A पॉझिटिव्ह आहे, तर पुरुष काय आहे? O पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. मग त्यांनी जन्म दिलेल्या मुलांचा खालील कुठल्या रक्तगटाची शक्यता आहे? त्यांनी आता ज्या मुलांना जन्म दिलेला आहे, तर त्या मुलांमध्ये कुठला रक्तगट येऊ शकतो सांगा बरं. ठीक आहे. त्यांनी जन्म दिलेल्या मुलांचा खालीलपैकी कुठला रक्तगट असण्याची शक्यता आहे? एक दिलाय तुम्हाला A पॉझिटिव्ह, एक दिला आहे O पॉझिटिव्ह आणि एक दिला आहे O निगेटिव्ह. ठीक आहे. काय आन्सर येईल मग? फक्त अ व क आन्सर येणार, फक्त ब येणार, फक्त क येणार, की अ, ब, क तिघही येणार. तर बघा, इथे पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे है ना. तर आता आपण असं नाही म्हणू शकत पॉझिटिव्ह म्हणजे काय, RH फॅक्टर. मग RH फॅक्टर आई वडिलांमध्ये आहे म्हणून तो मुलांमध्ये येईल, पण तो नाही पण येऊ शकत है ना. तर बघा, इथे O पॉझिटिव्ह, ऑब्विसली O पॉझिटिव्ह रक्तगट वडिलांचा असेल म्हणून त्याच्यामध्ये बालकामध्ये येऊ शकतो. नंतर A पॉझिटिव्ह आईचा आहे म्हणून पण येऊ शकतो. मग उरला आहे O निगेटिव्ह. तर RH फॅक्टर कधी कधी येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे O निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतो. म्हणजे O पॉझिटिव्ह आहे ना, तर RH फॅक्टर नाही राहणार रक्तामध्ये, फक्त O रक्तगट येईल. ठीक आहे. म्हणजे इथे O निगेटिव्ह म्हणजे RH फॅक्टर नाहीये. RH फॅक्टर काय आहे? अब्सेंट आहे. पण अशाही बालकाचा जन्म होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे? अ, ब आणि क योग्य. पर्याय नंबर डी योग्य. कळतंय सर्वांना व्यवस्थित? हं? आता जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, खालील कुठला रोग अनुवांशिक आहे? काय सांगितलं? अनुवांशिक. अनुवांशिक म्हणजे काय? जेनेटिक. ठीक आहे. जेनेटिक तुम्हाला बघायचं आहे की कुठला जेनेटिक रोग आहे जो कॅरी झालेला आहे जनरेशन टू जनरेशन. ठीक आहे. मग आता दिला आहे मधुमेह, रंगांधळेपणा, रातआंधळेपणा आणि हिमोफिलिया. आता ह्याच्यापैकी अनुवांशिक असलेला रोग कुठला आहे बरं? काय सांगता येईल याचा आन्सर? याचा आन्सर काय येणार आहे? अ, ब, ड. बघा,
मधुमेह अनुवांशिक आहे. ठीक आहे. रंग आंधळेपणा अनुवांशिक. रंग आंधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंडनेस, म्हणजे बघा हिरवा आणि लाल रंग याच्यात फरक करता येत नाही. हिरवा आणि लाल रंगामध्ये फरक करता येत नाही, हा अनुवांशिक रोग झाला. रात आंधळेपणा अनुवांशिक रोग नाहीये. हा कधी होतो? अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला दिलंय हिमोफिलिया. हिमोफिलिया हा काय आहे? अनुवांशिक आहे. म्हणून आपला आन्सर आला आहे अ, ब आणि ड. बघा पर्यायामध्ये दिसतायत का? तर बघा पहिला पर्याय आपला योग्य, अ, ब व ड. व्यवस्थित बघायचं आहे लेक्चरला, व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. ज्यांनी व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही आणि व्हिडिओच्या लिंकला शेअर केलेलं नाही, अशांनी पटापट काय करायचंय? व्हिडिओला लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. साधारणतः तात्पुरती स्मृती म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी किती काळासाठी राहते बरं? आपल्या ब्रेनची एक कॅपॅसिटी असते, बरोबर ना? ब्रेनची मेमरी साठीची, स्टोरेज साठीची एक कॅपॅसिटी असते. बट आता इथे काय विचारलंय की शॉर्ट टर्म मेमरी जी तुमची आहे तर ती किती काळासाठी असते? मग ती सेकंदासाठी असते, मिनिटांसाठी असते. ऑप्शन दिलाय बघा, 30 सेकंद, 30 मिनिट, 5 सेकंड, 5 मिनिट. काय आपला आन्सर येणार आहे? काय येईल आन्सर? 30 सेकंद. फक्त सेकंदांचाच इथे हिशोब होतो, मिनिटांपर्यंत राहत नाही. जी शॉर्ट टर्म मेमरी आहे ती 30 सेकंदांपर्यंतच राहते, कारण एवढी शॉर्ट टर्मची काय आहे आपल्या ब्रेनमध्ये कॅपॅसिटी आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरात पाण्याचा समतोल नियंत्रित ठेवण्याचे काम कुठले घटक करतात? आता पाण्याचा समतोल राखणे, जसं आपण बोलतो ना वॉटर अँड साल्ट बॅलन्स, त्याला काय म्हणतो आपण? पाण्याचा समतोल राखण्यासाठी आपल्या शरीरामध्ये विविध क्रिया कार्य करत असतात. जसं की आपल्या शरीरामध्ये हायपोथॅलेमस आहे. हायपोथॅलेमस काय आहे? आपल्या मेंदूतील भाग आहे. आपल्या मेंदूमध्ये अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क असे मेंदूचे काय झालेले आहेत? भाग झाले. मग त्या भागामध्ये अग्र मस्तिष्कामधील तिसरा भाग आहे हायपोथॅलेमस. मग हायपोथॅलेमसचं काम काय आहे? की तो काय करतो? तापमानाचा आणि पाण्याचा आपल्या शरीरात समतोल राखतो. नंतर व्हॅसोप्रेसिन नामक एक हार्मोन जो आपल्या पोस्टेरियर पिट्युटरीद्वारे सिक्रीट होतो, तो सुद्धा काय करतो? तर पाण्याचा कंट्रोल करत असतो आपल्या शरीरामध्ये. आणि अल्ब्युमिन प्रथिन, अल्ब्युमिन प्रथिन हे कुठे असतात? अल्ब्युमिन प्रथिन असतात प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मा म्हणजे काय आहे आपला? रक्तद्रव्य. मग रक्तद्रव्यामध्ये असलेलं जे प्रोटीन आहे हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये वॉटरचा बॅलन्स ठेवण्याचं कार्य करत असते. आता प्लाझ्मामध्ये 4 प्रथिने असतात. कोणते असतात? अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन. तर ह्यातले काही जे प्रथिने आहेत जसं की फायब्रिनोजेन झालं, प्रोथ्रोम्बिन झालं, हे रक्त गोठवायला मदत करत असतात. तर अल्ब्युमिन हा काय करतो? पाण्याचा समतोल ठेवायला मदत करतो. ग्लोब्युलिन काय करतो? अँटीबॉडी तयार करायला मदत करतो. ठीक आहे. मग इथे आपलं आन्सर काय येणार आहे? तिघही येणार आहे. हायपोथॅलेमस ब्रेनचा पार्ट, व्हॅसोप्रेसिन हे पोस्टेरियर पिट्युटरीद्वारे सिक्रेट झालेला हार्मोन, अल्ब्युमिन हे प्रथिने आहे. ठीक आहे. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे? अ, ब आणि क. तिघही म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य? पर्याय नंबर चौथा काय आला आपला? योग्य आलेला आहे. समजलंय सर्वांना? ठीक आहे. देन आता आहे पुढे बघा. आता खालील नत्रयुक्त पदार्थाच्या विषारीपणानुसार योग्य क्रम ओळखा. नत्रयुक्त पदार्थ म्हणजे नायट्रोजन वेस्ट. ठीक आहे. मग आता याच्यानुसार आपल्याला योग्य क्रम निवडायचा आहे. जसं कोण जास्त विषारी आहे त्याला आपण पहिले लिहिणार आणि जो कमी विषारी आहे त्याला आपण लास्टला लिहिणार. ठीक आहे. मग आता माणसामध्ये जी उत्सर्जन संस्था आहे तर उत्सर्जन संस्थेमध्ये काही घटक उत्सर्जित केले जातात आणि प्रत्येक सजीवाचे उत्सर्जित जे घटक आहेत ते वेगवेगळे असतात. जसं की बघा दिलेला आहे अमोनिया. ठीक आहे. अमोनिया दिलेला आहे, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. ठीक आहे. अमोनिया दिलेला आहे, युरिया दिलेला आहे आणि युरिक आम्ल दिलेलं आहे. बरोबर. आता अमोनिया जो आहे तो सगळ्यात जास्त विषारी आहे. काय आहे तो? जास्त विषारी. ठीक आहे. मग 1 ग्रॅम अमोनियाला उत्सर्जित करण्यासाठी किती पाण्याची गरज असते? 500 ml पाणी लागतं. समजा 1 ग्रॅम आपल्याला युरिया विसर्जित करायचा आहे. ठीक आहे. मध्यम विषारी. आता आपल्याला युरियाचं उत्सर्जन करायचं आहे. 1 ग्रॅम मध्ये तुम्हाला किती पाण्याची गरज पडणार? 50 ml पाण्याची गरज पडणार, कारण युरिया जो आहे तो थोडा मध्यम विषारी आणि युरिया कोणाचा उत्सर्जित घटक आहे? सस्तन प्राण्यांचा. तुम्ही पूर्ण मॅमल्स म्हटलं तरी पण चालेल. याचा कोण आहे? युरिया हा उत्सर्जित घटक आहे. त्याच्यानंतर युरिक आम्ल हा काय आहे? कमी विषारी आहे. कसा आहे? कमी विषारी. मग 1 ग्रॅम युरिक आम्लाला उत्सर्जित करण्यासाठी तुम्हाला 10 ml पाण्याची गरज पडते आणि युरिक आम्ल हा पक्ष्यांमधला काय आहे? पक्षी,
सरपटणारे सरपटणारे प्राणी म्हणजे बर्ड्स अँड रेप्टाइल्सचा काय आहे उत्सर्जित घटक. अमोनिया जो जास्त विषारी आहे, ज्याला उत्सर्जित करायला जास्त पाणी लागतं, तर हा कशासाठी कोणाचा आहे, तर मासे जे आहे त्यांचा उत्सर्जित घटक आहे, गोड्या पाण्यातील माशांचा. मग क्रम कसा लागेल आता, अमोनिया, युरिया अँड युरिक आम्ल असा क्रम कुठे दिसतोय तुम्हाला, तर पर्याय नंबर दुसरा बी योग्य. अमोनिया, युरिया अँड युरिक आम्ल यासोबत बॉनिन सुद्धा एक उत्सर्जित घटक आहे, जो कोळी आणि पेंग्विन मध्ये उत्सर्जित केला जातो. तो उत्सर्जनाचे हे 4 मेन घटक आहे. याच्यापैकी तुम्हाला एक प्रश्नाला विचारला जाईल. ठीक आहे, पेपरला येईल. ओके, समजलं असेल तर चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, साधारणतः खालील कुठले औषध क्षयरोगविरोधी वापरतात. क्षयरोग झालेला असेल, क्षयरोग म्हणजे काय, टीबी. ठीक आहे, टीबी विरोधात कोणते औषध वापरले जातात. तुम्हाला लस विचारलेली नाहीये. काही जे आपले स्टुडंट आहे ते अतिशय खूप हुशार आहे, पण तरी ते काय करतात की ऑप्शन मध्ये एखादा ऑप्शन वाचून लगेच डायरेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करतात. तर तसं न करता मी लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलंय की शांततेत पहिले वाचन करा आणि देन नंतर तुम्ही आन्सर द्यायचा आहे. पहिले पूर्ण क्वेश्चन आणि पूर्ण ऑप्शन वाचत चला, म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. आणि म्हणून मी सांगते की रनिंग नोट्स काढा. रनिंग नोट्स काढण्याचे हेच फायदे आहे की तुम्ही जेव्हा रनिंग नोट्स काढणार तर तुम्हाला कळणार की आपण तेव्हा काय लिहिलं होतं, मॅडमने आपल्याला तेव्हा काय सांगितलं होतं, या गोष्टी तुमच्या लगेच लक्षात येतील. ठीक आहे, आता खालील कुठले औषध क्षयरोग विरोधी वापरतात. क्षयरोग कशामुळे होतो, तर क्षयरोग होतो जीवाणूमुळे. तुम्हाला जीवाणूमुळे होणार की विषाणूमुळे होणार हे देखील विचारलं जाईल. तर क्षयरोग होण्याचं कारण आहे जीवाणू. मग जीवाणूचं नाव काय आहे, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे, तर त्याच्यासाठी औषध कुठलं दिलं जातं, पेनिसिलिन, बीसीजी आणि स्ट्रेप्टोमायसिन. ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर दिले तरी चालणार आहे. आन्सर येतं स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन जे औषध आहे क्षयरोगासाठी दिलं जातं. पेनिसिलिन हे काय आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँटीबॅक्टेरियल औषध म्हणून वापरलं जातं. आणि बीसीजी ही क्षयरोगावरती लस आहे, वॅक्सिन आहे, औषध नाही. ठीक आहे, लक्षात आलं. बीसीजी कधी देतात, लहान बालकांमध्ये पण बीसीजीला दिलं जातं. ओके, समजत आहे सर्वांना. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा काय सांगितलं आहे की योग्य जोड्या जुळवायच्या आहे तुम्हाला. आता कशा, तर तुम्हाला इकडे काय दिलेले आहे, रोग दिलेले आहेत, आजार दिले आहेत आणि त्याच्यावरची काय दिलेली आहे, तुम्हाला इथे उपचार दिलेले आहेत. ठीक आहे, लस दिलेला आहे. इथे काय आहे, आजार, आणि इथे काय दिलेलं आहे, त्याचं औषध. औषध म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याची लस म्हणू शकता, लस दिलेल्या आहेत. समजा पोलिओ झालेला असेल, कुठली लस दिली जाते, पोलिओ समजा जर झालेला असेल तर दिली जाते सॅबिनची लस, है ना. डांग्या खोकला झालेला असेल तर कशाची लस दिली जाते सांगा बरं. तुम्हाला जर डांग्या खोकला हे जर झालेलं असेल तर कशाची लस दिली जाते, डीपीटीची लस. कशाची लस दिली जाते, डीपीटीची, सॉरी डीपीटीची लस दिली जाते. बरोबर. क्षयरोग झाला असेल ऑब्विसली बीसीजीची लस हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना. आणि स्वाईन फ्लू झालेला असेल तर कशाची लस दिली जाते, तर समजा तुम्हाला आता झालेला आहे स्वाईन फ्लू, मग कशाची लस दिली जाणार, स्वाईन फ्लू साठी लस उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, स्वाईन फ्लू साठी कुठल्याही प्रकारची लस नाही. मग आपलं काय येणार, पर्याय नंबर कितवा योग्य येणार, पर्याय नंबर चौथा डी येणार योग्य. हे तुमचं PYQ आणि अतिसंभाव्य आहे. सो हे काय करायचंय, नोट डाऊन करून घ्यायचं. लस आणि काय करायचं आहे, त्याचे आजार, हे काय करायचं, नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहतील. ठीक आहे, देन पुढच्या प्रश्नावर जाऊया. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. विसंगत म्हणजे काय, वेगळा पर्याय तुम्हाला खालीलपैकी ओळखायचा आहे. आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, प्रगंडिका, उर्विका, तुम्हाला हाडे दिलेली आहेत, बोन्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे काय आहे, तुमचे हाडे आहेत, म्हणजे काय आहेत, बोन्स आहेत, है ना. मग आता बोन्स बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, काही हातातले आहेत, काही पायातले आहेत. तर तुम्हाला एक विसंगत ओळखायचं आहे. फिमर कुठे असतं, पायामध्ये असतं. प्रगंडिका, त्याच्यानंतर रेडियस दिलाय आणि स्कॅप्युला दिलाय. तर त्याच्यापैकी तुम्हाला एक वेगळा ओळखायचा आहे. तर वेगवेगळा कोणता येणार आहे, स्कॅप्युला, जो कुठे असतो, छातीच्या भागामध्ये असतो. बाकीचे कुठे असतात, कुठे असतात, हात व पायामध्ये असतात. फक्त स्कॅप्युला जो आहे तो छातीशी रिलेटेड आहे. म्हणून काय येणार, पर्याय नंबर चौथा योग्य. ठीक आहे,
तर आजचे क्वेशन तुम्हाला आय होप खूप छान पद्धतीने समजले असणार आहे. या क्वेशन आन्सरला व्यवस्थित बघा. आधीचे लेक्चर पण बघा, आधीची सीरीज बघा. त्यामध्ये जे क्वेशन आन्सर दिलेले आहेत, हे सर्व TCS पॅटर्ननी आहेत. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये याच्यातूनच प्रश्न येण्याची शक्यता आहे. सो सगळ्यांनी रनिंग नोट्स काढायच्या आहेत. काही अडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. क्वेशनचे आन्सर येत असतील तर ऑफलाईन कमेंट करूनही आन्सर देऊ शकतात. भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत. न्यू टॉपिक म्हणण्यापेक्षा न्यू क्वेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.